दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। पुणे आणि पिंपरीमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढवल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे। कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली। बारामतीमधल्या शरद पवार यांच्या गोविंद बागेमध्ये अजित पवार सकाळीच पोहोचले आणि यावेळी अमोल कोल्हे, राजेश टोपे उपस्थित होते। त्यानंतर बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनामध्ये सुद्धा संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। शारदा नगर इथल्या इन्क्युबेशन सेंटर इथे मुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं सुद्धा कळतंय। या सगळ्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अशी कुठली बैठक झाली नाही। तुम्ही ना खरंच मी आता काय सांगतो गोष्टीचं सांगतोय की नाही। आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला मी आज कृषी 2026 ओपनिंग होतं। आमचे गुरुगुरु तिथं येणार होते। मी इथला लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे मी पण इथं आलो होतो आणि मला सांगण्यात आलं की साहेब आलेले तिथनंच आपण एकत्र जाऊ, म्हणून मी पवार साहेबांच्या घरी तिथे गेलेलो होतो आणि तिथून आम्ही एकत्रपणे त्या कृषी प्रदर्शनाला गेलो। अर्थात आम्ही उद्घाटन गुरुगुरूंनी केलं आणि मला पण शेतीची आवड आहे, अनेक पत्रकारांना माहिती आहे, त्याच्यामुळे मी पण मला जेवढी माहिती घ्यायची होती तेवढी घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। आणि तो आमचा परिवार आम्ही एकत्र आहोतच ना। आम्ही सुखदुःखात एकमेकाच्या ह्याला जातो।